मी कशा करता सांगतो तेही बोलतो आपल्याला। दुसरा प्रसंग जो रडण्याचा आहे तो या प्रसंगातला आहे की जिथं सीता मातोश्रीचा रामचंद्र प्रभूंनी त्याग केलाय। वनामध्ये जावं, तपोभूमीमध्ये राहावं, एखादी रात्र तिथं राहावी, तपोवनामध्ये निवास करावा असे डोहाळे बोलून दाखवले। मग सीता मातोश्री, मी पुन्हा या कथेकडे येणारच आहे पण का रडले ह्याचं कारण सांगून पुन्हा येतो। सीता मातोश्रींना लक्ष्मणाबरोबर पाठवून दिलं, लक्ष्मणाने रथामध्ये घेतलं, लक्ष्मणाचा रथ नाहीसा झाल्यावर रामचंद्र प्रभू रडले। कशा करता? त्यामध्ये हा भाव निर्माण होतो की पूर्वी सीता मातोश्री अपहृत झाल्यामुळे माझ्याबरोबर संत संगतीचं सुख तिला मिळालं नाही म्हणून मी रडलो। आज सीता एकटीच संत संगतीमध्ये चालली आहे, मला ते सुख मिळत नाही म्हणून मी रडतोय। दोन्ही भूमिका आहेत। एका भूमिकेकरता सीतेकरता रडलेत आणि दुसऱ्या भूमिकेकरता सीतेच्या निमित्तानं स्वतः करता रडलेत। सीता मातोश्री म्हणते, मी ते सगळी चित्र प्रदर्शनी बघितली, मला ते दिवस पुन्हा आठवले, कसे आपण अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये मुक्काम केला होता, अनसूयेने मला कसा पातिव्रत्याचा उपदेश केला होता, काय ते दिव्य शब्द होते, काय दिव्य वातावरण होतं, काय त्या महात्म्याच्या दर्शनाचं सुख होतं। दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष ज्ञानोबराय म्हणतात, त्यांच्या दर्शने पापताप जाय, भानुदास तया गीती गाय, धन्य धन्य वैष्णव मंदिर, नामघोष होय निरंतर। भानुदास महाराजांचा अभंग। जे सुख क्षीरसागरी ऐकिले, ते या हृदय मंदिरी देखिले, धन्य धन्य वैष्णव मंदिर, जेथ नामघोष होय निरंतर। भानुदास महाराज बोलतात, त्यांच्या दर्शने पापताप जाय। किती शांत वाटतं संतांच्या दर्शनामध्ये, पवित्र झाल्याचं समाधान होतं, अनुभव येतो, प्रतीती येते। नाथ महाराजांना ज्या वेळेला ज्ञानोबरायांचं दर्शन झालं असेल आज जाऊन, त्यावेळेला काय अनुभव आला असेल नाथ महाराज जाणवत। निवृत्तीनाथ महाराज त्या गुहेमध्ये गेले आणि गहिनीनाथांचं दर्शन त्या निमित्तानं, वाघाच्या निमित्तानं झालं असेल, काय अनुभव आला असेल निवृत्तीनाथ महाराज जाणवत। अत्यंत आनंद। नाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंबरोबर दत्तात्रयाचं दर्शन झालं, काय अनुभव आला असेल। सीता मातोश्री म्हणते, अशा महात्म्यांच्या आश्रमामध्ये जावं, त्यांच्या संगतीत राहावं, त्यांच्याकडून काही उपदेश ऐकावा। ही चित्रप्रदर्शनी पाहिल्यानंतर अर्ध्या चित्रप्रदर्शनीमध्ये मला हे कळालंय की माझ्यापेक्षा संत संगती तुम्हाला जास्त मिळाली आहे, तर आता माझी पुन्हा इच्छा आहे की आता मला पण ती मिळाली पाहिजे। एवढेच माझे डोहाळे, दुसरं काही नको मला। सांगितलं, रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे, तुला जर असं पाहिजे ना तर तुला मिळवून देतो। विश्रब्धा भव वैदेही श्वो गमिष्यसी असंशयम, उद्याच तुला हे प्राप्त होईल, संशयच ठेवू नकोस, उद्याच तुला पाठवतो। एका बाजूने सीतेचे डोहाळे पूर्ण करायचे। बरं, डोहाळ्याचं शास्त्र असं असतं, डोहाळे बोलून दाखवायचे नसतात पतीशिवाय अन्यांकडे। डोहाळे, आता हे बायकांचं शास्त्र आहे, खरं खोटं मला माहीत नाही, प्रांतभेदानं काही वेगळा विचार असला तरी मला माहीत नाही, पण पतीशिवाय अन्यांना डोहाळे बोलून दाखवायचे नसतात, त्याची गुप्तता पाळायची असते। त्याची कारणं काय ती धर्मशास्त्राने सांगितलेली आहेत, ती असतील ती असोत। त्यामुळे हे डोहाळे पूर्ण करायचे आहेत। उद्या तिला रानामध्ये पाठवायचंय, संतांच्या संगतीमध्ये पाठवायचंय, ही कोण गाठ रामचंद्र प्रभूंच्या अंतःकरणात पक्की आहे। मग आता पाठवायचं असेल, माहेरी गेली समजू शकतो माणूस, मैत्रिणीकडे गेली समजू शकतो, नाही जाऊन आली माहेरी, जरा आईला भेटावं वाटतंय, वडिलांना भेटावं वाटतं, 2 दिवस घरी राहून येईल, तेवढाच चवीमध्ये बदल, वातावरणात बदल। गर्भवती स्त्रीच्या बाबतीमध्ये हे संभवतं, हे मान्यही होतं, हे गृहीतही असतं। पण गर्भवती स्त्रीला काही कारण नसताना रानात पाठवलं, याची कारण मीमांसा काय करणार? बरं, हे व्यक्तपणानं कुणाला बोलून दाखवता येत नाही की हे डोहाळेत म्हणून मी माझ्या बायकोला रानात पाठवलंय,
कुणाच्या आश्रमात पाठवलंय, रानात पाठवायचंय, एवढंच आहे. काय करावं, कसं पाठवावं, काय लोकांना कारण सांगावं, हा विचार झाला. आणि सीता मातोश्रींना रामचंद्र प्रभूंनी हा शब्द दिला की मी उद्या तुझं काम करतो. आणि रामचंद्र प्रभू आपल्या मित्रांबरोबर बाहेर पडले. त्यांचे जे अनेक मित्र होते त्या मित्रांमध्ये तो मधुमत्त होता, तो विजय होता, कश्यप होता, मंगल होता, भद्र होता. त्यांच्या एकमेकांबरोबर गप्पा सुरू झाल्या. हे मित्र म्हणवले गेलेले जरी असले, महाभारत आपलं रामायणाने त्यांचं मित्र म्हणून जरी, सखा म्हणून जरी यांचा उल्लेख केलेला असला तरी सख्यत्व भावाला प्राप्त झालेले हे गुप्तहेर होते, असं रामायणावरच्या टीकेमध्ये गोविंदराजांनी त्याचा खुलासा केलाय. की हे सखे नव्हते, मित्र होते, पण मित्रा इतका मोकळेपणा ज्या गुप्तहेरांबरोबर ठेवावा लागतो, कारण गुप्तहेरांमध्ये प्रकार आहेत, तेही रामायणामध्ये आलेत. त्याच्यामध्ये काही गुप्तहेर असे असतात की जे राजाच्या अंतपुरापर्यंत कोणत्याही वेळी जाऊ शकतात, त्यांना कुणाच्या परवानगीची गरज नसते. अशा गुप्तहेरांपैकी हा भद्र आहे. तर तिथे अशी चर्चा सुरू झाली की माझं राज्य सुरू झालंय. रामचंद्र प्रभूंनी यांना विचारलंय, माझं राज्य सुरू झालंय आणि कसं चाललंय, लोकांमध्ये काय चर्चा आहे, असं विचारल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, अहो फार चांगली चर्चा आहे. तुम्ही त्या रावणाला, कुंभकर्णाला मारल्याबद्दल, तुमच्या शौर्याबद्दल लोक तुमची स्तुती करतात, तुमचं कौतुक करतात, खूप तुमच्याबद्दल राज्यामध्ये आदर आहे, श्रद्धाभाव आहे, प्रेम आहे. असं सगळं बोलता 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 सीतेबद्दल काय मत आहे लोकांचं, लक्ष्मणाबद्दल काय मत आहे, असं विचारता विचारता सीतेबद्दल जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा हे सगळे गप्प बसले, कोणी बोले ना. मग रामचंद्र प्रभूंनी यांना खोदून विचारलं की काय आहे, तुम्ही शांत का बसला, सीतेबद्दल काही विकल्प आहेत का, अमुक काय तमुक काय. मग तो भद्र पुढे झाला. वाल्मिकी रामायणातलं वर्णन सांगतो मी आपल्या. तो भद्र पुढे झाला आणि भद्रांनी सांगितलं की बाबा, लोकांमध्ये अशी चर्चा आहे, लोक गल्ली गल्लीमध्ये, चौका चौकामध्ये याची चर्चा करतायत की इतके दिवस रावणाकडे राहिलेली पत्नी रामचंद्र प्रभूंनी राजगादीवर कशी बसवली. हे जेव्हा त्या भद्रांनी सांगितलं, दोन पद्धतीनं विचार आहे. एक, भद्र रात्रीच्या वेळेला अंतःपुरामध्ये येऊन त्यांनी हे सांगितलं असाही विचार आहे. आणि वाल्मिकी रामायणाने सांगितलं रामचंद्र प्रभू आपल्या सख्यांबरोबर, या हेरांबरोबर बोलताना त्यांना हे कळालं. वाल्मिकी रामायणामध्ये परटाचा उल्लेख नाही. हा उल्लेख नाही आहे की रामचंद्र प्रभू वेश बदलून गेले, एका परटाच्या घरी त्याची बायको एक दिवस उशिरा आली म्हणून त्या परटाने रागवून आपल्या बायकोला सांगितलं, दुसऱ्याच्या घरी राहिलेली बाई माझ्या घरात घ्यायला मी काही राम आहे का. मग रामचंद्र प्रभूंना ते कळालं. हा उल्लेख रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये नाही. रामायणामध्ये असं सांगण्यात आलं की रामचंद्र प्रभूंच्या सख्यत्व भावाला प्राप्त झालेल्या या सगळ्या हेरांनी याला दुजोरा दिलाय, कारण रामायणाच्या चौका चौकामध्ये आणि रामायणाच्या अयोध्येतल्या घराघरामध्ये आणि चौका चौकामध्ये ही चर्चा चालू होती, कुजबूज नाही, चर्चा चालू होती. असं कसं केलं, असं कसं केलं, हे जेव्हा ऐकण्यात आलं तेव्हा रामचंद्र प्रभूंनी आपल्या सगळ्या गुप्तहेरांना, त्या सख्यांना निरोप दिला आणि रामचंद्र प्रभू विचारात पडले. आता हे विचारात पडल्यानंतर त्यांनी जे ठरवलं, रामायणाने, वाल्मिकी ऋषींनी फार चांगले शब्द त्याच्याकरता वापरले. वाल्मिकी रामायण असं म्हणतं, विसृज्यतु सुरद वर्गम, या सगळ्या सुरदांना, सख्यांना विसृज्य म्हणजे निरोप दिल्यानंतर या सगळ्या वर्गाला बुद्ध्या निश्चित्य राघव, हा रामचंद्र प्रभूंनी बुद्धिपूर्वक विचार करून हे ठरवलंय की आपल्याला सीतेचा त्याग केला पाहिजे. आता गंमत आहे याच्यामध्ये, रामचंद्र प्रभू बुद्धिपूर्वक ठरवतात असं वाल्मिकी रामायण बोलून दाखवलंय. उगीच भावनेच्या भरात आले आणि लोकवासना जागृत झाली आणि लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं म्हणून केला सीतेचा त्याग, इतके रामचंद्र प्रभू ढोबळ नाहीत. भावनेच्या भरात अडकून काहीतरी करावं हे राजाला शोभणारं वर्तन नाही आहे.
आणि राजाने कसं असलं पाहिजे भावनेच्या आणि कृतीच्या दृष्टीनं याचा उपदेश रामचंद्र प्रभूंच्या तारुण्यामध्ये वसिष्ठ महामुनींनी आपल्याला त्यांना केलेला योग वासिष्ठामध्ये. अंतर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखे हितः बहिस्तप्तो अंतराशितो लोके विहर राघव यासारखे अनेक उपदेश वसिष्ठ महामुनींनी रामचंद्र प्रभूंना केले की लोकांमध्ये विहरण करताना, लोकांमध्ये वागताना एक राजा म्हणून तुझं आचरण कसं असलं पाहिजे. तू बाहेरून रागावलेला दिस पण आतून शांत राहा, बाहेरून आशावान दिस पण आतून निराश राहा. कशाची अपेक्षा ठेवू नको, कारण हे राज्य तुझं नाही आहे, हे तुला परंपरेनं मिळालेलं आहे. तुला फक्त सांभाळायचं आहे, उपभोगाचं नाही आहे तुझ्या. राजा हा राज्याचा उपभोगी नसतो. आपण राजधर्म पहा, राजनीती पहा. त्यामुळे रामचंद्र प्रभू असं काहीतरी भावनेच्या भरात येतील आणि एकदम काहीतरी असं करून बघतील, सोडून दिली बायको. अरे काय चेष्टा आहे काही. ते रामचंद्र प्रभू आहे, राजगादीवर बसलेले आहेत. म्हणून वाल्मिकींनी स्पष्ट शब्दामध्ये बुद्ध्या निश्चित्य राघवा, बुद्धीनं त्यांनी निश्चित केलंय. बुद्धीनं केलंय म्हणजे विचारपूर्वक केलंय. आपल्याकडे भारवी नावाचे एक कवी होऊन गेले संस्कृतामध्ये. किरातार्जुनीय नावाचं एक नाटक त्यांनी लिहिलंय. त्याला किरात म्हणून ओळखतात, पण किरातार्जुनीय. अर्जुन आणि भगवान शंकराचं जे युद्ध झालं, त्या युद्धामध्ये अर्जुनाने भगवान शंकरांना जे पराजित केलं, ज्ञानोबरांनी त्याचा संदर्भ घेतलाय. संग्रामे हरू जिंतिला, निवात कवचाचा ठाव पिढीला, गंधर्वा तुवा केला पवाडासी. हे अर्जुनाच्या कौतुकामध्ये भगवंताच्या मुखात जे घातलंय ते किरातार्जुनीयाचा संबंध आहे. म्हणजे या काव्याचा नसला तरी त्या कथेचा संबंध आहे. किरातार्जुनीय नाटक आहे. त्या किरातार्जुनीयाच्या अगदी सुरुवातीला भारवीने एक फार सुंदर उपदेश तुमच्या आमच्या करता म्हणून केलाय. ते म्हणतात, सहसा विदधित न क्रियाम अविवेक परम आपदाम पदम वृणुतेहि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवीचं म्हणणं असं आहे, सहसा विदधित न क्रियाम, का अविवेक परम आपदाम पदम. माणसानी कोणती गोष्ट सहसा करू नये, एकदा मनात आलीन करून टाकली अशी गोष्ट माणसानी कधी करू नये. काय नाही, मनाला वाटलं आणि मी केलं, करू नये असं. बाजारात गेला, मनाला वाटलं म्हणून ₹1,00,000ची वस्तू आणली. कशा करता? उद्या खायची भ्रांत असेल तर आज ₹1,00,000 खर्चण्यामध्ये कोणता विवेक आहे, कोणता शहाणपणा आहे? ₹1,00,000ची वस्तू घ्यायची असेल तर त्याचं नियोजन करावं, पैसे साठवावेत, जमवावेत, संकल्प करावा आणि योग्य वेळेला योग्य वस्तू, मग त्याचं मूल्य किती असलं तरी त्या वेळेला तिचं महत्व आहे म्हणल्यानंतर ती खरेदी करावी, हे मान्य आहे. एक सामान्य मनुष्य थोडे पैसे गाठीला बांधलेले, रस्त्यावरून फिरताना त्याला एक हत्ती दिसला. हत्ती बघितला, त्याला इतका आवडला. ते धष्टपुष्ट शरीर, त्याचे ती सोंड, त्याचं ते ऐश्वर्याने चालणं. कुत्रे भुंकतात, अंगावर कुत्री भुंकतात तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ऐटीमध्ये रस्त्यावरून जाणं, त्याला बघताना लोकांनी आश्चर्य व्यक्त करणं. त्याची ती सोंड, त्याचे ते पांढरे शुभ्र दात, त्याचे ते कान, सगळं बघितलं. त्याला इतका हत्ती आवडला की ताबडतोब खरेदी केला आणि घरी आणला. राहायला एक खोली आणि हत्ती विकत आणला. कशा करता असले उद्योग करावे? तो कशा करता? आपण एका खोलीमध्ये राहतोय, पत्र्याची आपली खोली आहे, आणि हत्ती विकत घेऊन काय मिळणार आहे आपल्याला? त्याला जेवढा चारा लागतो तेवढं याला 10 वर्ष कष्ट केले तरी पैसे मिळवता येणार नाहीत. एका दिवसात तो चारा हत्ती तेवढा खातो. सहसा विदधित न क्रियाम, कोणती गोष्ट एकदम धाडसानं मनात आलं म्हणून करू नये. का? अविवेक परम आपदाम पदम. अविवेक हा अनेक आपत्तीला जन्म देणारा असतो. परम आपदाम, मोठ्या मोठ्या आपत्ती माणसाच्या जीवनावर येतात ते त्याच्या अविवेकानं येतात. आपण काल बोललो ना, भर्तृहरीचं वचन आहे, विवेक भ्रष्टानाम भवती विनिपात शतमुखः. विवेक भ्रष्ट झालेला मनुष्य अनेक मार्गाने पतित होतो, एका मार्गाने होत नाही. अविवेक परमापदाम पदम, असं एकदम करू नये. माणसाने विवेकानं वागावं, माणसाने विचाराने वागावं,
माणसानं शहाणपणाने निर्णय घ्यावेत, परिस्थिती बघावी, मागचा पुढचा काही विचार करावा, आपल्या स्वतःच्या अधिकाराचा, सांपत्तिक अवस्थेचा, बौद्धिक अवस्थेचा, जीवनाच्या स्थितीचा माणसाने शांत चित्ताने विचार करावा आणि मग निर्णय घेऊन माणसाने कृती करावी. हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. काही नाही, मनात आलन केलं. प्रत्येक वेळेला हे सुखाचं निमित्त नसतं. प्रत्येक वेळेला नाही, बहुतांश वेळेला सुखाचं हे कारण नसतं. कारण बहुतांश वेळेला असल्या अविवेकाने माणसाच्या पदरात दुःखच पडतं. आपल्याला रामायण, महाभारत, भागवत, पुराण याच्यामध्ये अशा कथा आहेत. त्या त्या वेळेला तिथे अप्सरा आवडली, केलं लग्न, आणि नंतर काय झालं? कशा करता? विवेकाने वागावं. ज्ञानोबरांनी म्हटलंय, विवेक खोले पाहिजे. खोल विवेक असावा माणसाकडे, उथळ नाही. विवेकानं वागावं, विचारानं वागावं. तुम्ही एखादा दागिना घेऊन सोनाराकडे गेलात आणि दागिना अत्यंत आवडला म्हणून काही न विचार करता सोनाराने कधी घेतलाय का? तो घासूनच बघणार. मनात आलं, रंगरूप आवडलं म्हणून सोनाराने अविवेकानं एकदम दागिना सोन्याचा म्हणून कधी घेतला नाही. तो त्याच्या कसोटीवर घासून बघणार आणि तो म्हणणार, याच्यातलं सोनं 5% तेवढ्याचेच पैसे देणार, बाकीचे देणार नाही. केलंय का सोनाराने असं कधी? उलट ज्या वेळेला आपण घेतलेला दागिना त्याला आपण घेताना तो त्याच्यामध्ये असलेल्या तांब्यान पितळ्या सकट विकतो. पण आपल्याकडून विकत घेताना तांबन पितळ्याची हिणकस बाजूला काढून नुसतं सोनं विकत घेतो. म्हणून तो बुद्धिमान आहे. ज्ञानोबरांनी त्याला बुद्धिमान म्हटलंय. दुसऱ्या अध्यायामध्ये विचार केलाय ज्ञानोबरांनी. 3-4 उदाहरणं दिली आहेत, सगळी सांगत बसत नाही. 3-4 उदाहरणं ज्ञानोबरांनी दिली. सलिली पय जैसे एक हो निमिनले असे, ते निवडोनी राजहंसे वेग, अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. ज्ञानोबरांनी सोनाराला बुद्धिमंत म्हटलंय. तो अग्निमुखामध्ये ते घालतो, त्याच्यातलं किडाळ फेडून टाकतो. मग काय करतो? किडाळ फेडोनिया तोडोनिया चोखाळ निवडतो, म्हणून तो बुद्धिमंत आहे. याला विवेक म्हणतात. वाईट बाजूला काढून चांगल्याचा स्वीकार करणं हा विवेक आहे. अविवेकानं माणसाने वागू नये. रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये एकदाही भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय आपल्याला दिसणार नाही, हे लक्षात घ्या. रामचंद्र प्रभूंची प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हा विशिष्ट शैलीतून व्यक्त झालेला आहे. तो विवेकातून व्यक्त झालेला आहे. अविवेकानं काहीतरी कृती केली आणि रामचंद्र प्रभूंच्या चरित्राला डाग लागावा असं कधीही घडलेलं नाही. म्हणून सीता मातोश्रींचा त्याग केला हा सुद्धा कलंक नाही आहे. मी अजून पुढे बोलतो त्या संबंधात. ही कथा फार चांगली आहे. वृणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. कारण माणसाला प्राप्त होणारी लक्ष्मी ही गुणांना अनुसरून त्याच्याकडे येते. अविवेकाने कधी लक्ष्मी प्राप्त होत नसते. विचाराने, विमर्शाने माणसाला काही प्राप्त होतं. ऋणते हि विमृशकारिणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. संपदा स्वयमेव गुणलब्धा आहे, ते गुणावर लुब्ध होणारी आहे संपत्ती ही. भारवीचं वचन आहे. पुष्कळ त्याच्या मागे त्यांच्या चरित्रातल्या मोठ्या कथा आहेत. बुद्ध्या निश्चित्य राघव. रामायण बोलतं, मग रामचंद्र प्रभूंनी बुद्धिपूर्वक एकांतामध्ये जाऊन विचारपूर्वक विवेकपूर्वक निश्चय रामचंद्र प्रभूंनी केला आणि ठरवलं की एका बाजूला सीता असं म्हणते आहे की मला डोहाळे लागलेत आणि ते डोहाळे म्हणजे मला तपोवनात जायचं आहे, आणि दुसऱ्या बाजूने सीता मातोश्रींच्या जीवनचरित्रावर आक्षेप आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे, कारण लंकेमध्येच हे झालंय, ही परीक्षा झाली, अग्निपरीक्षा झालेली आहे. त्यामुळं माझ्या अंतःकरणात काही विकल्प नाही आहे. पण प्रजाजनांच्या अंतःकरणात विकल्प जिवंत ठेवून कोणत्याही राज्याला सुराज्य निर्माण करता येत नाही. मला त्यांचा विकल्प काढावा लागेल, आणि तो विकल्प काढण्यामध्ये मला दुसरा आत्ता मार्ग दिसत नाही. त्यांना असं वाटतं ना की माझी सीता रावणाच्या घरात राहून आली, मी राजगादीवर कशी बसवली म्हणून मी तिचा त्याग केला पाहिजे.
मी त्याग करायला तयार आहे. मग निमित्त काय? एका बाजूने डोहाळे पुरवणंही आहे आणि दुसऱ्या बाजूने लोकमानसावर विजय मिळवणंही आहे. या दोन्ही गोष्टी एका दगडात दोन पक्षी मारलेत रामचंद्र प्रभूंनी. आणि त्यांनी ठरवलं की डोहाळे पुरवले जातील, त्याची वाच्यता डोहाळे म्हणून होणार नाही, तर लोकभावनेला जपण्याकरता म्हणून रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींचा त्याग केला. हे सगळ्यांना कळेल, कारण डोहाळ्यांची वाच्यता करायची नाही आहे. डोहाळे पुरवायचे, त्याची वाच्यता करायची नाही. आणि त्याच वेळेला त्याच सीतेच्या संबंधाने लोकमानस जिंकायचंही आहे. या तिन्ही गोष्टी जर एकत्रित व्हायच्या असतील तर सीता मातोश्रींना आत्ता अरण्यामध्ये पाठवून द्या. सीता मातोश्रीचा त्याग झाला. याच्यामध्ये अतार्किक आपल्याला काय वाटलं? रामचंद्र प्रभूंना नावं ठेवावीत असं या चरित्रात आपल्याला काय वाटलं? काही नाही, सरळ आहे. रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींचा त्याग करायचा ठरवला. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांना बोलवून घेतलं आणि लक्ष्मणाला आज्ञा केली की तू सीतेला अरण्यामध्ये सोडून ये. लक्ष्मणाला कळलं नाही असं का करतात, पुन्हा त्याग कशा करता. वाईट वाटलं, भरताला वाईट वाटलं, शत्रुघ्नाला वाईट वाटलं. त्या तिघांनी रामचंद्र प्रभूंना समजावण्याकरता पराकाष्ठा केली प्रयत्नांची. पण रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही, मी राजा आहे, मला हे निर्णय घेणं आवश्यक आहे, राज्य हिताकरता मला हे करणं आवश्यक आहे. लक्ष्मणा, तू उद्या जाऊन सोडून ये अरण्यामध्ये. नाईलाज झाला, मनात वाईट वाटतंय, पण रामचंद्र प्रभूंसमोर बोलता येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमंत, लक्ष्मण आणि सीता मातोश्री एका रथातून अयोध्येतून बाहेर पडतात. राजवाड्याच्या बाहेरपर्यंत रामचंद्र प्रभू सीतेच्या बरोबर आहेत. सीतेच्या अंतःकरणामध्ये हा भाव आहे की मला माझे डोहाळे पुरवण्याकरता पाठवण्यात येतं आहे. लक्ष्मणाला मात्र हे डोहाळे पुरवणं आहे हे ज्ञात नसल्यामुळे सीतेचा त्याग होतो आहे. ही वियोगाची अत्यंत दुःखद भावना आहे. सीतेच्या अंतःकरणात अत्यंत आनंदाची भावना आहे. आणि सुमंत हा सेवक आहे, तो तटस्थ आहे, तो विवेक आहे. सुख आणि दुःख यांच्या बरोबर विवेक ठेवला म्हणजे तो विवेक दुःखाची शांती कशी करतो आणि सुखाची वृद्धी कशी करतो हा सांगणारा हा प्रसंग आहे. बाहेर पडले. रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रींना निरोप दिला आणि निरोप दिल्यानंतर रामचंद्र प्रभू रडले, आत आले. सीता मातोश्रींबरोबर लक्ष्मण बाहेर पडले, नदीपर्यंत आले, पलीकडे गेले. जाईपर्यंत लक्ष्मण शांत आहेत. सीता मातोश्री मात्र खूप बडबड करतायत, रामचंद्र प्रभूंचे गुण गातायत. थोडंसं पुढे गेल्यानंतर लक्ष्मणाचा चेहरा पडलेला बघून सीता मातोश्रीने विचारलं, लक्ष्मणा, मी इतकं तुझ्या भावाबद्दल, माझ्या पतीबद्दल इतकं गुणात्मक बोलते, तुला बरं वाटत नाही का रे? हे ऐकवत नाहीये का? तो म्हणाला, असं नाहीये, रामाचे गुण ऐकवणार नाही असा माणूस कोण आहे जगाच्या पाठीवर? रामाचे गुण ऐकवणार नाही असा जगाच्या पाठीवर माणूस नाही. आणि जगाच्या पाठीवर ज्याला रामाचे गुण ऐकवत नाहीत तो माणूस नाही, ते जनावर असलं पाहिजे. असं होणार नाही. मग का तुझा चेहरा पडलेला आहे? का तुझ्या डोळ्यात पाणी आहे? लक्ष्मणाला पहिल्यांदा सांगावसं वाटलं नाही आता तुमचं दर्शन होणार नाही म्हणून. का दर्शन होणार नाही? थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे, येईन मी परत. लक्ष्मणाने एका विवक्षित क्षणी सांगून टाकलं, मला तुम्हाला सोडून यायला सांगितलंय, तुमच्या बरोबर राहायला सांगितलं नाहीये. हे सगळं सामान म्हणून घेतलंय, तुमचा त्याग केलाय. हे ऐकल्याबरोबर सीता मातोश्रींना आभाळ कोसळल्यासारखं झालं. आता गंमत कशी आहे बघा. सीता मातोश्रींना हे ज्ञात आहे की आपला नवरा आपले डोहाळे पुरवतोय, याचा त्यांना आनंद आहे. सीतेचा त्याग करायचा आहे हे रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये नकारात्मक भाव आहे, त्याच्या अंतःकरणात दुःख आहे. पण दुःख आणि सुख यांचा ज्या वेळेला संवाद होतो तेव्हा बहुतांश वेळेला मानवी जीवनामध्ये दुःखाचा विजय होत असतो. कारण आमच्या दुःखाचं सुख व्हायला
फार 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 प्रयत्न करावे लागतात. तत्वज्ञानाच्या विचाराशिवाय दुःखाचं सुख होत नाही. पण सुखाचं दुःख व्हायला मात्र फार तत्वज्ञानाची गरज नसते. अल्पस्वल्प दुःखानं सुद्धा आमचं सुख बिघडून जात असतं. मोठी विचित्र अवस्था आहे. मी मागे एक उदाहरण आपल्याला दिलं होतं. घागरभर दुधाला विरजण लावायला घागरभर दही लागत नाही, एक चमचाभर दही पुरून जातं. तसं जीवनभराच्या सुखाला दुःखात परिवर्तित करण्याकरता जीवनभराचं दुःख जात नाही. फक्त एवढंसं दुःख जरी असलं, आमचे आजोबा म्हणायचे 1% दुःख 99% सुखाला दुःख बनवत असतं. 1% दुःख 99% सुख आहे आणि 1% दुःख असेल तर ते 1% दुःख आम्हाला 99% सुख भोगू देत नाही. दुःखाचा विजय नेहमी होतो. त्यामुळे अंतःकरणामध्ये पती आपली डोहाळे पुरवतो आहे ही सद्भावना असून, ही आनंदाची भावना असू नये. जेव्हा लक्ष्मणाने हे सांगितलं की मला तुला त्यागून यायला सांगितलंय, त्यावेळेला सीता मातोश्रींना आभाळ कोसळल्यासारखं झालं. कारण सुखाचं दुःख व्हायला वेळ लागत नाही. पण सीता मातोश्रींनी हे सांगितलं नाही की नाही नाही याच्याकरता नाही, माझे डोहाळे पुरवण्याकरता मला पाठवलंय. कारण डोहाळे दुसऱ्याला सांगायचे नाहीत. सीता मातोश्रींना लक्ष्मणाचं बोलणं खरं वाटलं. लक्ष्मणाने त्यांना तिथं सोडलं. ते सोडताना मध्ये बरीच चर्चा आहे. सीता मातोश्री रामचंद्र प्रभूंवर रागावल्या पहिल्यांदा. एकदा माझी लंकेमध्ये अग्निपरीक्षा झालेली असताना, त्याच्यातून मी ताऊन सुलाखून बाहेर पडलेली असताना असं काय घडलंय, माझी शुद्धता त्यांना पटलेली आहे, असं काय घडलंय की त्याने माझा त्याग करावा, रघुवंशाला शोभतं काय, हे खूप बोलल्या. आणि पुष्कळ बोलून झाल्यानंतर जेव्हा लक्ष्मणाने सांगितलं की असं नाहीये आमचा दादा, तुमचे पती असे नाहीत, ज्या अर्थी त्यांनी काही हे केलंय त्या अर्थी त्याच्यामध्ये लक्ष्मणाने एक फार सुंदर विचार सांगितला. माणसाने हा विचार आपल्या दुःखामध्ये वारंवार केला पाहिजे. लक्ष्मणाने सांगितलं की वहिनी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्या अर्थी रामाने तुमचा त्याग केलाय त्या अर्थी त्यांनी तुमचा त्याग करण्यामध्येच तुमचं कल्याण आहे. जर त्याच्यामध्ये तुमचं कल्याण नसतं तर रामाने तुमचा नसता. आमच्या जीवनामध्ये जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीत आम्ही जगावं ही भगवंताची इच्छा असते. कारण त्याच्यातच आमचं कल्याण असतं, त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायचं असतं, त्याच्यातून आम्हाला काही मिळत असतं. आणि त्या दुःखाच्या प्रसंगाचा भोग घेण्यात जर आमचं कल्याण आहे असं भगवंताला वाटत असेल तर त्या दुःखाच्या प्रसंगाला सुद्धा आनंदानं सामोरं जाणं ही भक्ती असते. हा पारमार्थिक विचार असतो. म्हणून आता बघा तुम्ही किती संतांच्या जीवनामध्ये एवढी दुःख कशी आहेत आणि त्या दुःखामध्ये ते दुःखी का झाले नाहीत. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांनी जेवढं दुःख भोगलं त्याच्या 1/कोट्यांशाने तरी आपल्या वाट्याला आलंय का. पण थोडं दुःख आलं तरी आम्ही आत्महत्येपर्यंत जातो. आणि गावाली सावली पडली तर आंघोळ केली, ज्ञानोबारांची सावली पडली तर आंघोळ केली त्या काळातल्या लोकांनी. स्पर्श नव्हता ज्ञानोबारांना. पण एवढं असूनही किंबहुना सर्व सुखीची भावना अंतःकरणामध्ये निर्माण होते. काय विचाराचा स्तर असेल आणि काय जीवननिष्ठा असतील आपण विचार करा. ज्या अर्थी आमच्या जीवनामध्ये हा प्रसंग निर्माण झाला आहे त्या अर्थी तसा प्रसंग आम्ही भोगणं याच्यातच आमचं कल्याण आहे, ही भगवंताची इच्छा आहे असं जेव्हा आम्ही मानायला शिकतो त्यावेळेला दुःखावर मात करण्याचे 100 उपाय आमच्या समोर हात जोडून उभे असतात. कारण ती जर भगवत कृपा असेल तर त्याच्यातून बाहेर पडणारी बुद्धी देणं ही सुद्धा भगवत कृपाच आहे. त्याला कृपेचाच भाग म्हणून सांगण्यात आलेलं आहे. न देवादंडमादाय रक्षन्ति पशुपालवत यंतु रक्षितुम इच्छन्ति बुद्ध्या संविभजन्ति तम. महाभारतात वर्णन आहे. ज्याला भगवंताला संकटातून बाहेर काढायचंय, परमात्मा तलवारीने त्याचं रक्षण करत नाही. परमात्मा त्याला बुद्धी देतो आणि त्या बुद्धीच्या जोरावर तो बाहेर पडत असतो. भगवंतानी आपल्याला अनुकूल बुद्धी देणं ही भगवत कृपाच आहे. आणि भगवंतानी आमच्या जीवनात प्रतिकूल प्रसंग निर्माण करणं ही भगवत कृपाच आहे.